हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. मी वंदना. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. पाहू शकता मैत्रिणींनो, इथे मी मीडियम साईजचा एक कांदा असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे. एक मीडियम साईजचा टमाटा तो पण बारीक चिरून घेतलेला आहे. तर आज मी तुम्हाला अशी मस्त एक टिफिनसाठी भाजी करून दाखवणार आहे. इथे 2 बटाटे घेतले होते बघा मी. हे बटाटे अशा छोट्या छोट्या फोडी करून मी तुकडे करून घेतलेले आहेत बघा, कापून. एवढी साईज घेतली मी अशी. झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. आता हे बटाटे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपण धुवून घेऊया. तर पाहू शकता बटाटा स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे 2 ते 3 पाण्याने. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि एकदा साध्या सोप्या सिंपल ही रेसिपी आहे माझी, करून पहा. खूप झटपट होणारी आहे. इथे गॅस पेटून घेतला आहे आणि गॅसवर कढई ठेवून घेतली, पाहू शकता. आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे. इथे 1.5 पळी मी तेल टाकून घेते. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कसं कोणाला जास्त तेल लागतं, कोणाला कमी तेल लागतं, त्याप्रमाणे तेल तुम्ही टाकू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला इथे मोहरी टाकून घ्यायची बघा. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. जिरं छान फुललं ना, त्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे. मीडियम साईजचा कांदा उभा पातळ असा चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो. जास्त काही साहित्य लागत नाही. थोड्या साहित्यामध्येच आपल्या टिफिनसाठी ही झटपट होणारी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा तुम्ही. कांदा आपल्याला जरा परतून घ्यायचा आहे थोडा. लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहता पाहता लाईक एक झालंच पाहिजे. आता आपण एक टमाटर मी कापून घेतलेला बारीक तो टाकून दिलाय. टमाटर आणि कांदा हे तेलावर चांगलं आपल्याला आता परतून घ्यायचे, चांगलं मऊ होईस्तोवर. त्यानंतर इथे मी थोडी कोथिंबीर टाकून घेतली आहे बघा. तेलावर कसं कोथिंबीर टाकीत जायचं, कारण कोथिंबीरीचा अर्क त्या तेलामध्ये उतरला जातो. एक छान भाजीला टेस्ट येते. अद्रक लसणाची पेस्ट टाकली बघा, मी घरीच बनवलेली आहे ही. कसं सकाळची गडबड असते, भाजीला आपल्याला टिफिनला बनवायला टाईम नसतो एवढा, त्याच्यामुळे सगळी आधीच तयारी केली ना तर बरं पडतं. त्याच्यामुळे मी लसणाची आणि अद्रकची पेस्ट करून ठेवलेली. आता हे छान अद्रक तेलामध्ये आपण परतून घेऊया. त्यानंतर इथे बटाटा टाकून घ्यायचा आहे बघा लगेच. आता बटाटा पण तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे 2-3 मिनटं आपल्याला. लगेच मसाले टाकायचे नाही मैत्रिणींनो. पहिली तेलावर चांगला बटाटा 2-3 मिनटं आपल्याला परतून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, छोटे छोटे व्हिडिओ असतात माझे, संपूर्ण व्हिडिओ पाहत जा. आता झाकण ठेवून घेऊया आणि 2-3 मिनटं आपलं हे ठेवून द्यायचे असंच. मध्ये आधी वर खाली बटाटा करून घ्यायचा आहे बघा. अशा पद्धतीने तुम्ही ही बटाट्याची रेसिपी केली ना खूप मस्त होती. आता मीठ टाकून घ्यायचे. परत तनेच मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे बटाट्याला मीठ चांगले लागलं जातं. वर खाली बटाटा करून घ्यायचा आहे बघा आणि परत एकदा झाकण ठेवून घ्यायचं 1-2 मिनटं. 2 मिनटाच्या नंतर झाकण खोलून परत पाहायचे. परत बटाटा वर खाली करून घ्यायचा आहे आपला. मस्त बटाटा असा तेलावर चांगला परतला गेला ना, भाजीला एक टेस्ट खूप छान येते. आता काय करायचं, हळद टाकून घ्यायची आपल्याला 1 चमचा. छोटा चमचा आहे कारण भाजी थोडी आहे. सगळं साहित्य आपल्याला थोडं थोडंच वापरायचे. हळद टाकून झाली. आता धना पावडर टाकायची आपल्याला 1 चमचा. त्यानंतर इथे आपल्याला मसाले टाकून घ्यायचे बघा. बेडगी मिरची पावडर, रंग खूप छान येतो, अर्धा चमचा मी
तो मसाला टाकला आणि कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकून घेते. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मैत्रिणींनो. कोणाला कसं तिखट जास्त लागतं, कोणाला कमी लागतं, त्याप्रमाणे तुम्ही मसाले तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया. शिजायला पण बिलकुल पण टाईम लागत नाही मैत्रिणींनो. लवकर शिजल्या जातो हे बटाटा, कारण आपण लहान लहान फोडी केलेल्या आहेत बटाट्याच्या. आता 1 ग्लास मी पाणी टाकून घेतले आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे. आणि आता झाकण ठेवून आपल्याला मीडियम गॅसवर ही भाजी एक 5 मिनटं होऊन द्यायची. 5 मिनटाच्या नंतर परत भाजी मध्ये मध्ये चेक करायची. तर परत बघूया आपण झाकण खोलून. पाहू शकता खूप रंग इतका मस्त आलेला आहे भाजीचा आणि तरी पण मस्त सुटलेली आहे. तर वरून आपण आता काय करायचे, कस्तुरी मेथी घेतलेली आहे बघा, हातावर जराशी चुरगळून टाकून द्यायची. कस्तुरी मेथीने कसं भाजीला बटाट्याच्या खूप मस्त टेस्टी येते हा मैत्रिणींनो, तुम्ही पण टाकीत जा. तर हे मिक्स करून घेऊया. त्यानंतर इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे. थोडासा बघा 1 चमचाच मी घेतलेला आहे, जास्त नाही घेतला. आणि आता आपल्याला 1-2 मिनटं फक्त झाकण ठेवून घ्यायचे, कारण आपण शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि कस्तुरी मेथी टाकली. तर एक मिनटं 2 मिनटं झाकण ठेवून घ्यायचे. त्यानंतर झाकण खोलून पाहायचे. पाहू शकता रंग खूप छान दिसतोय. भाजी आपली अशी बटाट्याची चमचमीत ही झालेली आहे मैत्रिणींनो. वरून कोथिंबीर टाकूया भरपूर सारी. एकदा परत वर खाली करून घेऊया बटाटा. तर मैत्रिणींनो, ही बटाट्याची रेसिपी टिफिनसाठी झटपट होणारी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा अशा माझ्या पद्धतीने ही रेसिपी करून पहा, झटपट होणारी आहे. तर असो, रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत.